स्कंध तिसरा, अध्याय 21. कर्दमांची तपश्चर्या आणि भगवंतांचे वरदान. ब्रह्मदेवांच्या आज्ञेनुसार प्रजेची मैथुन मार्गाने वृद्धी करण्यासाठी भगवान कर्दमांनी 10,000 वर्षांपर्यंत पूजादी उपचारांनी शरणागत वरददायक श्रीहरींची सरस्वती नदीच्या तीरावर आराधना करून तपश्चर्या केली. तेव्हा सत्ययुगाच्या प्रारंभी कमलनयन भगवान श्रीहरींनी प्रसन्न होऊन आपल्या शब्द ब्रह्ममय या स्वरूपाने मूर्तिमान होऊन त्यांना दर्शन दिले. भगवंतांची ती भव्य मूर्ती सूर्याप्रमाणे तेजस्वी होती. गळ्यात पांढऱ्या व निळ्या कमळांची माळ त्यांनी धारण केली होती. त्यांचे मुखकमल काळ्या व सुंदर कुरळ्या केसांच्या बटांनी सुशोभित दिसत होते. मस्तकावर झगमगणारा सुवर्णमय मुकुट, कानात चमकणारी कुंडले आणि हातांमध्ये शंख चक्र गदा पद्म ही आयुधे व एका हातात पांढरे कमळ अशी मूर्ती शोभून दिसत होती. त्यांनी स्वच्छ वस्त्र परिधान केले होते. त्यांचे मुखकमल हास्ययुक्त व मधुर होते. त्यांच्या वक्षस्थळावर श्रीलक्ष्मी व गळ्यामध्ये कौस्तुभमणी शोभून दिसत होता. त्यांनी आपले चरणकमल गरुडाच्या खांद्यावर ठेवले होते. प्रभूंच्या या अलौकिक दर्शनाने कर्दम अत्यंत आनंदित झाले. त्यांनी पृथ्वीवर डोके टेकवून भगवंतांना साष्टांग नमस्कार केला व मनःपूर्वक हात जोडून भगवंतांची स्तुती करू लागले. कर्दमांची स्तुती ऐकून प्रसन्न झालेले श्रीहरी म्हणाले, शतरूपा राणी बरोबर राजर्षी मनू तिथे येऊन त्यांची कन्या देवहूती हिचा कर्दमांशी विवाह लावून द्यावा. ती एक सर्व गुणसंपन्न कन्या आहे. ती 9 कन्यांना जन्म देईल. जीवांवर दया करून पुढे कर्दम आत्मज्ञान प्राप्त करतील. श्रीहरींनी कर्दमांना पुढे असेही सांगितले की कर्दमांची पत्नी देवहूती हिच्या गर्भात भगवान स्वतः अंश कलारूपाने जन्माला येतील व पुढे सांख्यशास्त्राची रचना करतील. भक्तांची इंद्रिये अंतर्मुख झाल्यावरच श्रीहरी प्रगट होतात. भगवंत तेथून जात असताना कर्दमांना गरुडाच्या पंखांमधून सामवेदाच्या आधारभूत ऋचा ऐकू येत होत्या. नंतर सरस्वती नदीने घेरलेल्या त्या बिंदुसर तीर्थावर काळाची वाट पाहत कर्दम थांबले. यथायोग्य समयी शतरूपा राणीसह मनू कर्दमांच्या आश्रमात पोचले. स्वयंभू मनू जेव्हा कर्दमांच्या पर्णकुटीत गेले तेव्हा त्यांचे यथायोग्य आदरातिथ्य करून कर्दमांनी त्यांना आशीर्वाद दिला. कर्दम म्हणाले, मनुराजा, आपण भगवंतांनी निर्माण केलेल्या वर्णाश्रमाच्या मर्यादेचे रक्षण करता. आपण स्वतःच विष्णू स्वरूप आहात. तसेच निरनिराळ्या कार्यांसाठी सूर्य, चंद्र, अग्नी, इंद्र, वायू, यम, धर्म आणि वरुण ही रूपे धारण करता. मी आपणास नमस्कार करतो. त्यांनी पुढे विचारले की ते कोणत्या कारणास्तव त्यांच्या आश्रमात आले आहेत. कर्दम मुनी निष्कपट भावाने त्यांच्या आज्ञेचा स्वीकार करण्यास तयार होते. आता इथे बिंदुसर तीर्थाची निर्मिती होतीये. आपला शरणागत भक्त कर्दम ह्याच्याबद्दल उत्पन्न झालेल्या आत्यंतिक करुणेने भगवंतांच्या डोळ्यातून अश्रुबिंदू ओघळले होते. तेच हे बिंदुसर तीर्थ. याचे पाणी कल्याणप्रद व अमृताप्रमाणे मधुर आहेत. महर्षीगण नेहमी त्यांचे सेवन करतात. हरिओम. स्कंध तिसरा, अध्याय 22. देवहूती बरोबर कर्दम प्रजापतींचा विवाह आपण ह्या अध्यायात बघणार आहोत. ब्रह्मावर्तातील बहिर्ष्मती नगरी ही मनुराजाची राजधानी होती. पृथ्वीला रसातळातून वर आणल्यावर तेथे अंग झाडताना श्री वराह भगवंतांचे जे केस गळून पडले होते तेच केस नेहमी हिरवेगार असणारे दर्भ आणि लव्हाळे झाले होते. श्री यज्ञ भगवानांसाठी महाराज मनूने आपल्या राजधानीत यज्ञ करताना याच दर्भ व लव्हाळे यांचे आसन अंथरून यज्ञ केले होते. देवहूती
ही मनुराजाची मुलगी होती. तिने एकदा नारद मुनींच्या मुखातून कर्दम मुनींचे शील, विद्या, रूप, वय व गुणांचे वर्णन ऐकले. तेव्हापासून तिने कर्दमांशीच विवाह करण्याचे निश्चित केले होते. म्हणून मनुराजा आपली पत्नी शतरूपा व मुलगी देवहूती यांच्यासह कर्दम मुनींच्या आश्रमात बिंदुसर तीर्थावर गेले. ते कर्दम मुनींना म्हणाले, वेदमूर्ती भगवान ब्रह्मदेवांनी आपल्या वेदमय रूपाचे रक्षण करण्यासाठी तप, विद्या व योग संपन्न अशा ब्राह्मणांना आपल्या मुखातून प्रगट केले. तुम्ही सर्व विषयांमध्ये अनासक्त असता. नंतर सर्वांचे संरक्षण करण्यासाठी भगवंतांनी आपल्या हजारो भुजांपासून आम्हा क्षत्रियांना निर्माण केले. अशा प्रकारे ब्राह्मण ब्रह्मदेवांचे हृदय तर शरीर क्षत्रिय होय. माझी मुलगी देवहूती तुमच्याशी विवाह करू इच्छिते व मी असे ऐकले आहे की तुम्ही सुद्धा विवाह करण्यास उत्सुक आहात. तरी आपण माझ्या कन्येचा स्वीकार करावा. कर्दम मुनींनी त्याला संमती दिली व हा विवाह ब्राह्मविधीने करण्याची तयारी दाखवली. त्यामुळे वेदोक्त विवाह विधीमध्ये प्रसिद्ध असलेला संतान उत्पादन रूपी मनोरथ तिचा पूर्ण होईल. पण त्याचवेळी ही पण अट घातली की जोपर्यंत देवहूतीला संतान होणार नाही तोपर्यंतच ते तिच्यासोबत राहतील. त्यानंतर मात्र भगवंतांनी सांगितलेल्या संन्यासप्रधान, हिंसारहित, शमदमादी धर्माला ते प्राधान्य देतील. अशा प्रकारे सुयोग्य वराला आपली कन्या देऊन मनुराजा आपली राणी व इतर परिवारासह आपल्या राजधानीत परत गेले. तेथे आपली पत्नी व संततीसह ते धर्म, अर्थ, मोक्षाला अनुसरून असणारे भोग भोगी लागले. आपल्या इच्छेनुसार तो भोग निर्माण करू शकत होते, पण भगवंतपरायण असल्यामुळे भोग त्याला जराही विचलित करू शकत नव्हते. भगवान विष्णूंच्या कथांचे श्रवण, ध्यान, रचना आणि निरूपण करीत राहिल्याने त्यांचे मन्वंतर व्यतीत होत असतानाच क्षण कधी वाया जात नव्हते. 71,000 चतुर्युगे त्याने भगवान वासुदेवांच्या कथा ऐकण्यामध्ये व प्रसंगांमध्ये घालवले. मनुराजा नेहमी सर्व प्राण्यांचे हित करण्यात व्यग्र असे. त्याने माणसांच्या वर्णाश्रमांचे अनेक प्रकारचे कल्याणकारक धर्म वर्णन केले आहेत व ते मनुस्मृती म्हणून आजही उपलब्ध आहेत. मैत्रेय मुनी आता विदुराला असेही सांगतात की जो पुरुष श्रीहरींच्या आश्रयाने राहतो त्याला शारीरिक, मानसिक, दैविक, मानवी किंवा भौतिक दुःखे त्रास देत नाहीत. हरिओम. स्कंध 3, अध्याय 23. कर्दम मुनी व देवहूती यांचा विवाह. देवहूतीने दंभ, द्वेष, लोभ, पाप, मद व कामवासना यांचा त्याग करून दक्षतेने व चिकाटीने पतीची सेवा केली. विश्वास, पवित्रता, गौरव, संयम, शुश्रूषा, प्रेम व मधुर भाषण आदी गुणांनी कर्दम ऋषी पत्नीवर प्रसन्न झाले. बऱ्याच दिवसांनी कर्दमांच्या लक्षात आले की सतत सेवा, व्रतवैकल्य करीत असलेली देवहूती दुर्बल झाली आहे. त्यांना तिचा कळवळा आला व ते तिला म्हणाले की तुझ्या व्यवहाराने मी अतिशय प्रसन्न झालो आहे. तुझ्या सेवेमुळे ते स्वतःचे धर्माचे पालन करू शकले. तप, समाधी, उपासना व योगांद्वारे कर्दमांना दिव्य भगवत प्रसाद स्वरूप विभूती प्राप्त होऊ शकल्या. त्या विभूतींवर देवहूतीचा पण अधिकार आहे. असे म्हणून कर्दमांनी तिला दिव्य दृष्टी दिली. त्यामुळे देवहूती कृतार्थ झाली व तिने त्यांना संतान प्राप्त करून देण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा देवहूतीच्या इच्छेप्रमाणे त्यांनी आधी योग्य भवनाची निर्मिती करण्याचे ठरवले.
त्याप्रमाणे त्यांनी सर्व सुखसोयीयुक्त असे एक विमान तयार केले. हे विमान वर्णन अत्यंत मुळातून वाचण्यासारखं आहे. नंतर तिला बिंदू सरोवरात स्नान करून विमानात चढण्यास सांगितले. त्या तीर्थक्षेत्रात स्नान केल्याबरोबर तिचे रूपांतर एका सौंदर्यवतीत झाले. हजारो दासी तिच्या सेवेसाठी विमानात तत्पर होत्या. त्या विमानातून त्यांनी दीर्घकाळपर्यंत विहार केला. नंतर ते आपल्या आश्रमात परतले. नंतर देवहूतीला एकाच वेळी 9 कन्या झाल्या. त्या सर्वांग सुंदर होत्या. परंतु ठरल्याप्रमाणे संतान प्राप्तीनंतर कर्दम मुनी वानप्रस्थान करणार होते. तेव्हा त्यांच्या अनुपस्थितीत आपल्याला कोण सांभाळणार या काळजीने देवहूतीने कर्दमांकडे एका पुत्राची मागणी केली. भगवान विष्णूच अंशरूपाने देवहूतीच्या पोटी जन्म घेतील हे कर्दमांना ठाऊक होते. त्यांनी तिला संयम, नियम, तप व दान करीत श्रद्धापूर्वक भगवंतांचे भजन करण्यास सांगितले. ते म्हणाले, तुझ्या आराधनाने प्रसन्न होऊन प्रत्यक्ष श्रीहरीच तुझा पुत्र म्हणून जन्माला येतील. हरिओम. स्कंध 3 अध्याय 24. कपिल देवांचा जन्म. प्रजापती कर्दमांनी सांगितल्याप्रमाणे देवहूतीने निर्विकार अशा जगद्गुरू भगवान श्री पुरुषोत्तमांची आराधना सुरू केली. योग्य वेळी देवहूतीला पुत्रप्राप्ती झाली. तोच हा कपिल. पुत्रजन्माच्या वेळी चारी बाजूंना आनंदाचे वातावरण तयार झाले होते. त्यावेळी ब्रह्मदेव मरीची आदी मुनींबरोबर तेथे आले होते. ते कर्दमांवर अत्यंत प्रसन्न झाले होते. त्यांनी कर्दमांना त्यांच्या 9 मुलींचे विवाह मरीची आदी मुनींशी त्यांच्या त्यांच्या स्वभावानुसार करून द्यावे असे सांगितले. तेव्हाच त्यांनी हेही सांगितले की आदिपुरुष श्री नारायणच आपल्या योगमायेने कपिलाच्या रूपाने पृथ्वी तलावर अवतीर्ण झाले आहेत. अविद्यारहित मोहाच्या ग्रंथींना तोडून ते पृथ्वीवर विहार करतील. ज्ञान विज्ञानाच्या द्वारे कर्मवासना मूलतः उखडून टाकण्यासाठीच त्यांनी जन्म घेतला आहे. तेच कपिल मुनी सिद्धगणांचे स्वामी व सांख्याचार्यांनाही पूजनीय होतील. ते स्वतः आपल्या नावाने प्रसिद्ध तर होतीलच, पण लोकांमध्ये आपल्या आईवडिलांची पण कीर्ती पसरवतील. त्यानंतर ब्रह्मदेव तेथून निघून गेले. कर्दमांनी आपल्या सर्व कन्यांचे योग्य प्रकारे विवाह लावून दिले. प्रत्यक्ष श्रीहरींनीच आपल्या घरी जन्म घेतला आहे हे जाणून कपिल मुनींना प्रणाम केला. प्रत्यक्ष आपल्या पुत्रालाच त्यांनी प्रणाम केला आणि म्हणाले, अनेक जन्मांच्या साधनेने सिद्ध झालेल्या श्रेष्ठ समाधीने एकांतात ज्या स्वरूपाला पोचण्याचा योगी लोक प्रयत्न करतात, तेच रूप प्रत्यक्ष माझ्या घरी अवतीर्ण झालं आहे. भक्तांचा मान वाढवण्यासाठीच आपण हे असे करत आहात. तसेच सांख्य योगाचा उपदेशही आपण याच जन्मात करणार आहात. आपण रूपरहित आहात, तरीही आपली अनेक अलौकिक रूपेही आहेत. तत्वज्ञानाची इच्छा करणाऱ्या विद्वानांना आपले चरण ठेवण्याचे आसन नेहमीच वंदनीय राहील. तसेच आपण ऐश्वर्य, वैराग्य, यश, ज्ञान, सामर्थ्य व श्री यांनी परिपूर्ण आहात. मी आपल्याला शरण आलो आहे. आपण पुत्ररूपाने अवतरल्याने मी तिन्ही ऋणातून मुक्त झालो आहे. माझे सर्व मनोरथ पूर्ण झाले आहेत. आता मी संन्यास आश्रम ग्रहण करून आपले चिंतन करीत भगवंतांच्या चिंतनामध्येच शोकरहित होऊन विहार करीत राहीन. आपण समस्त प्रजेचे स्वामी आहात, म्हणून मी आपली आज्ञा मागतो. बालकपिल म्हणजेच प्रत्यक्ष भगवान म्हणाले, तुला कबूल केल्याप्रमाणे मी तुझ्या घरी जन्म घेतला आहे. माझा हा जन्म लिंग शरीरातून मुक्त होण्याची इच्छा करणाऱ्या मुनींना आत्मदर्शनासाठी उपयुक्त अशा प्रकृती आदी तत्वांचे विवेचन करण्यासाठी झाला आहे. आत्मज्ञानाचा हा सूक्ष्म मार्ग बऱ्याच काळापासून लुप्त झाला आहे.
त्याला पुन्हा प्रवर्तित करण्यासाठीच मी हे शरीर धारण केले आहे असे समज. आता तुझ्या इच्छेनुसार तुला संन्यासाश्रमात जाण्याची मी आज्ञा करतो. तू तुझी सर्व कर्मे मला अर्पण करीत जिंकण्यास अत्यंत कठीण अशा मृत्यूला जिंकून मोक्षपद प्राप्त करण्यासाठी माझे भजन कर. मी स्वयंप्रकाश व सर्व जीवांच्या अंतःकरणात राहणारा आहे, आत्माच आहे. म्हणून तू विशुद्ध बुद्धीने आपल्या अंतःकरणात माझा साक्षात्कार करून घेशील व शोकमुक्त होऊन मोक्षप्राप्ती करशील. माता देवहूतीला सुद्धा मी संपूर्ण कर्मापासून मुक्त करणारे आत्मज्ञान देईन, ज्यामुळे संसाररूप भयापासून ती पार जाईल. नंतर कर्दम मुनींनी कपिल भगवानांना प्रदक्षिणा घालून प्रसन्न चित्ताने वनाकडे प्रस्थान केले. हळूहळू ते अहंकार, ममता, सुखदुःखाती द्वंद्वांपासून अलग होत भेददृष्टी रहित झाले आणि सर्वांमध्ये आपल्याच आत्म्याला पाहू लागले. त्यांची बुद्धी अंतर्मुख व शांत झाली. ते सर्व बंधनातून मुक्त झाले व भगवत भक्तीने संपन्न होऊन भगवंतांचे परमपद प्राप्त करून घेऊ शकले. हरिओम. स्कंध 3 अध्याय 25. देवहूतीचा प्रश्न व भक्तियुगाचा महिमा. कपिल मुनींचा मातेला उपदेश हे सर्व आपण ह्या अध्यायात बघणार आहोत. तत्वांची संख्या सांगणारे भगवान कपिल साक्षात अजन्मा नारायण असून सुद्धा लोकांना आत्मज्ञानाचा उपदेश करण्यासाठी आपल्या मायेने उत्पन्न झाले होते. पिता वनात निघून गेल्यावर माता देवहूतीचे मन राखून तिला आनंद देण्यासाठी भगवान कपिल बिंदुसर तीर्थावरच राहू लागले. एक दिवस माता देवहूती कपिल मुनींना म्हणाली की इंद्रियांच्या विषय लालसेने मी उद्विग्न होऊन अज्ञान अंधकारात पडले आहे. आपल्या जन्माने व कृपेने माझी जन्मपरंपरा समाप्त झाली आहे. माझेपणाचा महामोह आपण आता नाहीसा करावा. पृथ्वी आणि पुरुष यांचे ज्ञान प्राप्त करण्याच्या इच्छेने मी आपणास प्रकृती आणि पुरुष यांचे ज्ञान प्राप्त करण्याच्या इच्छेने मी आपणास शरण आले आहे. हे ऐकून कपिल मुनी प्रसन्न झाले व म्हणाले, माते, अध्यात्मयोगच मनुष्याच्या कल्याणाचे प्रमुख साधन आहे. मनुष्याच्या सुखदुःखांची निवृत्ती पण सर्वस्वीपणे तोच करतो. जीवाला बद्ध करण्यास व मोक्ष मिळवून देण्यास मन हेच कारण मानले गेले आहे. विषयात आसक्त झाल्यास ते बंधनाला कारणीभूत ठरते, तर परमात्म्यात रमलास मोक्षाला कारणीभूत ठरते. ते पुढे म्हणाले, ज्यावेळी हे मन मी आणि माझे या अभिमानाने उत्पन्न होणाऱ्या काम, क्रोध, लोभ इत्यादी विकारांपासून मुक्त होऊन शुद्ध होते, त्याच वेळी ते सुखदुःखांपासून वेगळे होऊन सम अवस्थेला प्राप्त होते. तेव्हा जीव आपल्या ज्ञान, वैराग्य आणि भक्तीने युक्त अशा हृदयाने आत्म्याला प्रकृतीच्या पलीकडील अद्वितीय, भेदरहित, स्वयंप्रकाश, सूक्ष्म, अखंड आणि सुखदुःखरहित प्रकृती शक्तिहीन आहे असे अनुभवतो. योग्यांना भगवत प्राप्तीसाठी सर्वात्मा श्रीहरींच्या भक्तीसारखा दुसरा कोणताच कल्याणकारी मार्ग नाही. संसारातील आसक्ती आत्म्याचे बंधन तोडू शकत नाही, पण हीच आसक्ती जर भगवंतांप्रती जडली तर मोक्षाचे दार उघडते आणि तेव्हाच लोक सहनशील, दयाळू व शांत स्वभावाचे होतात व कोणाही बद्दल शत्रुत्व बाळगत नाहीत. ते संत पुरुषांचा सन्मान करतात व भगवंतावर अनन्य भावाने दृढ प्रेम करतात. भगवंतांच्या पवित्र ग्रंथाचे श्रवण कीर्तन करून त्याच्यातच चित्त लावतात. अशा भक्तांना संसारातील विविध ताप मुळीच दुःख देऊ शकत नाहीत. हे माते, तू अशाच लोकांच्या सहवासाची इच्छा करावी, म्हणजे हळूहळू मोक्षमार्गाचे श्रद्धा, प्रेम आणि भक्तीचा क्रमशः विकास होईल व वैराग्य प्राप्त होऊन या देहातच
मला प्राप्त करून घेशील. ते ऐकून देवहूती म्हणाली, मी कशा प्रकारची साधना करावी जेणेकरून मी निर्वाणपद प्राप्त करून घेऊ शकेन. कपिल मुनी म्हणाले, माते, आपले चित्त सदैव भगवंतामध्ये लावावे व भगवंतांची निर्हेतुक भक्ती करावी. भगवंतांच्या चरणसेवेत प्रेम असणारे आणि त्यांच्याच प्रसन्नतेसाठी सर्व कर्म करणारे जितके भाग्यवान भक्त आहेत त्यांच्या सत्संगात आनंद मान. इथे सगुण भक्ती करावी. अशा तऱ्हेने तल्लीन झालेले भक्त परमपद प्राप्त करून घेतात. ते नंतर मनात कशाचीही इच्छा धरत नाही. मीच प्रिय आत्मा, पुत्र, मित्र, गुरु, सरुद व इष्टदेव आहे. माझ्या आश्रयाला आलेले भक्तगण सरळच वैकुंठात जातात व त्यांना कालचक्र ग्रासू शकत नाही. संसारात मनुष्याचे सर्वात श्रेष्ठ कल्याण हेच आहे की त्याचे चित्त भक्तियोगाने माझ्यातच लागून तेथे स्थिर होईल. पुढे कपिल मुनी सांगतात की पृथ्वी तलावर 24 तत्वे आहेत. ती म्हणजे पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश म्हणजे आकाशातली पंचमहाभूते, पण गंध, रस, रूप, स्पर्श, शब्द, शब्दांमध्ये पंचतन मात्रा पण येतात, कान, त्वचा, डोळे, जीभ, नाक, नाकामध्ये ज्ञानेंद्रिय पण येतात, वाणी, हात, पाय, शिश्न, गुद, गुद म्हणजे मनकर्मेंद्रिय येतात त्याच्यात, बुद्धी, चित्त, अहंकार, ही 24 तत्वे झाली. आणि 25वे तत्व म्हणजे काळ. संकल्प, निश्चय, चिंतन व मीपणाची जाणीव ह्या 4 माणसाच्या वृत्ती असतात. हरिओम. स्कंध 3, अध्याय 26. मागील अध्यायाच्या शेवटी आपण विविध तत्वांची नावं ऐकली. आता ही महदादी विविध तत्व जी आहेत त्यांच्या उत्पत्तीचे वर्णन आता कपिल मुनी मातेला सांगणार आहेत. कपिल मुनींनी माता देवहूतीला प्रकृती इत्यादी सर्व तत्वांची लक्षणे सांगण्यास सुरुवात केली. ही लक्षणे जाणण्याने मनुष्य प्रकृतीच्या गुणांपासून मुक्त होतो. आत्मदर्शन रूप ज्ञानच मनुष्याच्या मोक्षाला कारण ठरून तो त्याचा अंधकार रूप हृदयग्रंथीचे छेदन करतो. प्रकृती पुरुष तत्व ज्याच्यामुळे हे सर्व विश्व व्याप्त होऊन प्रकाशमान होते तो आत्मा म्हणजेच पुरुष होय. तो अनादी निर्गुण प्रकृतीच्या पलीकडील अंतःकरणात स्फुरणारा व स्वयंप्रकाशी आहे. त्याने अव्यक्त व त्रिगुणात्मक वैष्णवी मायेचा स्वेच्छेने स्वीकार केला आहे. प्रकृती आपल्या सत्वादी गुणांनी त्याच्यासारख्याच प्रजेची निर्मिती करू लागली हे पाहून पुरुष मोहित झाला व आपल्या मूळ स्वरूपाला विसरला. त्याला आपल्या कर्तृत्वाचा अभिमान झाला आणि ह्या प्रकृतीच्या गुणांकडून केल्या जाणाऱ्या कर्मांचा आपणच करता आहोत असे तो मानू लागला. ह्या कर्तृत्वाभिमानामुळेच अकर्ता, स्वाधीन, साक्षी व अनंत स्वरूप पुरुषाला जन्ममृत्यूरूप बंधन व पारतंत्र्य येते व वास्तविक प्रकृतीच्या पलीकडचा असूनही तो प्रकृतीमध्येच राहतो व त्या पुरुषाच्या सुखदुःख भोगण्याचे ते कारण मानले जाते. प्रकृतीची व्याख्या: जो त्रिगुणात्मक, अव्यक्त, नित्य आणि कार्यकारण रूप आहे तसेच अव्यक्त असूनही संपूर्ण व्यक्त पदार्थांचा आश्रय आहे त्या प्रधान तत्वालाच प्रकृती म्हणतात. पंचमहाभूते, पंचतन्मात्रा, 4 अंतःकरणे आणि 10 इंद्रिये या 24 तत्वांच्या समूहाला विद्वान लोक प्रकृतीचे कार्य मानतात. ही 24 तत्वे आपण मागच्या अध्यायाच्या शेवटी पाहिलीच होती आणि 25वे तत्व काळ त्याबद्दलही बोललो होतो. वरील तत्वांमुळे या अंतःकरणातच आपला संकल्प, निश्चय, चिंतन व तिची जाणीव या वृत्ती असतात. अव्यक्त प्रकृतीला गती प्राप्त झाली की काल सुरू होतो. या सर्वांमध्ये भगवानच व्याप्त आहेत. भगवंतांनी
समस्त जीवांचे उत्पत्ती स्थान असलेल्या मायेमध्ये चैतन्यरूप वीर्य स्थापन केले, तेव्हापासून तेजोमय महतत्व निर्माण झाले. सत्वगुणमय, स्वच्छ, शांत आणि भगवंतांच्या उपलब्धीचे स्थानरूप चित्त आहे. त्यानंतर भगवंतांच्या चित्त शक्तीपासून महतत्व क्रियाशील झाले व त्यापासून क्रियेला व्यक्तिप्रधान असा अहंकार उत्पन्न झाला. तो अहंकार वैकारिक, तेजस व तामस अशा प्रकारचा आहे. वैकारिक अहंकार म्हणजे मन, इंद्रिये व पंचमहाभूतांची उत्पत्ती यापासून झाली. मनाच्या सविकल्पामुळे कामना उत्पन्न होतात. हा वैकारिक अहंकार नीलकमलाप्रमाणे श्यामवर्णी असणारा अनिरुद्ध आहे. हा मनतत्व इंद्रियांचा अधिष्ठाता आहे. तेजस अहंकार. तेजस अहंकार क्रियाशील होऊन बुद्धितत्व उत्पन्न झाले. इंद्रियांच्या कामात सहाय्य करणे हे बुद्धीचे काम होय. बुद्धीची लक्षणे काय आहेत? तर वृत्तींच्या भेदामुळे संशय, विपरिज्ञान, निश्चय, स्मृती व निद्रा ही होय. इंद्रियांचे भेद: कर्मेंद्रिये व ज्ञानेंद्रिये. कर्म ही प्राणांची व ज्ञान ही बुद्धीची शक्ती होय. भक्ती, वैराग्य आणि चित्ताच्या एकाग्रतेतून प्रगट झालेल्या ज्ञानाने त्या अंतरात्म स्वरूप क्षेत्रज्ञाचे या शरीरात साक्षी रूपाने चिंतन केले पाहिजे. अवयवांनुसार देवता. शब्द तन्मात्रा, आकाश. त्यांची ज्ञानेंद्रिय कोणची कोणची आहेत? कान. कानाची कान, वाणी, अग्नी, दिशा देवता. त्वचा, औषधी. नाड्या, नद्या. चित्त, वासुदेव किंवा क्षेत्रज्ञ. स्पर्श तन्मात्र याची देवता वायू. त्वचा, स्पर्श, त्वगिंद्रिय. मुख, अग्नी. वीर्य, जलदेवता. पोट, समुद्र देवता. रूप तन्मात्र, तेज. नेत्र, नेत्रेंद्रिय. नाक, प्राण. गुदद्वार, मृत्यू देवता. मन, चंद्र. रसतन्मात्र, जीभ. पाणी, रसनेंद्रिय. घ्राणेंद्रिय, वाणू. हात, इंद्र. हृदयापासून बुद्धी, ब्रह्मदेव. गंध तन्मात्र, पृथ्वी. नाक, गंध, घ्राणेंद्रिय. नेत्रेंद्रिय, सूर्य. चरण, विष्णू देवता. अहंकार, रुद्र देवता. चित्त, वासुदेव, क्षेत्रज्ञ. चित्ताचा अधिष्ठाता आहे. प्रत्यक्ष भगवानच चित्ताचा अधिष्ठाता आहेत. भक्ती, वैराग्य आणि चित्ताच्या एकाग्रतेतून प्रगट झालेल्या ज्ञानाने या अंतरात्म स्वरूप क्षेत्रज्ञाचे या शरीरात साक्षी रूपाने चिंतन केले पाहिजे. हरिओम. स्कंध 3, अध्याय 27. या अध्यायात आपण प्रकृती व पुरुषाच्या विवेकाने मोक्षप्राप्ती कशी प्राप्त होते याचे वर्णन बघणार आहोत. आत्मा निर्विकार, अकर्ता व निर्गुण आहे. त्यामुळे प्रकृतीचे कार्य असणाऱ्या शरीरात राहूनही तो त्याच्या सुखदुःखादी धर्मांनी लिप्त होत नाही. परंतु तो जेव्हा प्रकृतीच्या गुणांशी आपला संबंध जोडतो तेव्हा अहंकाराने मोहित होऊन मी करता असे मानू लागतो व तो देहाच्या संबंधाने केलेल्या पापपुण्यरूप कर्मांच्या दोषांमुळे आपले स्वातंत्र्य आणि शांती गमावून बसतो आणि उत्तम, मध्यम व नीच योनींमध्ये जन्म घेऊन या संसार चक्रात फिरत राहतो. अज्ञानाने विषयांचे चिंतन करीत राहिल्यामुळे जीवाची संसार चक्रातून कधी सुटका होतच नाही. म्हणूनच मनुष्याने विषय चिंतनाच्या मार्गात गुंतलेल्या चित्ताला तीव्र भक्तियोग आणि वैराग्य यांच्या योगाने हळूहळू आपल्या स्वाधीन करून घ्यावे. यम इत्यादी योग साधनांच्या द्वारा
श्रद्धापूर्वक चित्ताला वारंवार एकाग्र करत भगवंतांची भक्ती करीत राहणे, त्यांच्याच कथांचे वर्णन करणे, सर्व प्राण्यांविषयी समभाव ठेवणे, कोणाशीही वैर न करणे, आसक्तीचा त्याग करणे, ब्रह्मचर्य, मौनव्रत आणि निष्ठेने स्वधर्माचरण करून शांत स्वभावाने सर्वांचा मित्र बनून दयाळू व धैर्यवान राहून कोणताही खोटा अभिमान धारण न करता परमात्म्याविषयी दुसरी कोणतीही गोष्ट न पाहता नेहमी एकांतात राहून प्रारब्धानुसार जे काही मिळते त्यात संतुष्ट राहून व शरीराला आवश्यक तितकेच भोजन केल्याने मनुष्य अद्वितीय अशा ब्रह्मपदाला प्राप्त होतो. 3 प्रकारांचा अहंकार आहे. देह, इंद्रिय व मन यात असलेल्या आसक्तीने मनुष्य गुंतत जातो. पण हीच आसक्ती परमात्म्यात असली तर त्या सत्त्वज्ञान स्वरूप परमात्म्याचे दर्शन होते. म्हणून आधी अहंकार शून्य व्हावे, मगच आपल्या आत्म्याचे दर्शन घेणे शक्य होते. देवहूतीने पुढे कपिल मुनींना विचारले की पुरुष आणि प्रकृती दोन्हीही नित्य व एकमेकांच्या आश्रयाने राहणारे असल्यामुळे प्रकृती पुरुषाला कधीच सोडू शकत नाही. मग त्या प्रकृतीचे गुण शिल्लक असताना पुरुषाला कैवल्यपद कसे प्राप्त होईल? कपिल मुनी सांगतात, निष्काम भावनेने केलेल्या स्वधर्म पालनाने अंतःकरण शुद्ध झाल्याने पुष्कळ दिवस भगवत कथा श्रवणाने वाढलेल्या भगवंतांच्या प्रति तीव्र भक्ती, ज्ञान व वैराग्य व्रतनियमांसह केलेल्या ध्यानाभ्यासाने व चित्ताच्या प्रगाढ एकाग्रतेने पुरुषाची प्रकृती दिवसेंदिवस क्षीण होत होत हळूहळू नाहीशी होते. नंतर त्यातील दोष दिसल्याने भोगून त्यागलेली ती प्रकृती त्या पुरुषाचे काहीही बिघडवू शकत नाही. तत्वज्ञान प्राप्त झालेल्या व सतत भगवंतातच मन लावून राहिलेल्या त्या आत्मारामाचे प्रकृती काहीही बिघडवू शकत नाही. जेव्हा मनुष्य अनेक जन्मांमध्ये पुष्कळ काळपर्यंत अशा प्रकारे आत्मचिंतनातच मग्न राहतो, तेव्हा त्याला ब्रह्मलोकापर्यंतच्याही सर्व भोगांविषयी वैराग्य प्राप्त होते व तो भगवंतांच्या मंगलमय पदाला सहज प्राप्त करून घेतो. तेथे गेल्यावर योगी पुन्हा संसारात येत नाही. त्याला असे अविनाशी पद प्राप्त होते जेथे मृत्यूचे काहीही चालत नाही. हरिओम. स्कंध 3, अध्याय 28. प्रकृती व पुरुषाच्या विवेकाने मोक्षप्राप्ती कशी प्राप्त होते हे वर्णन सांगून झाल्यावर कपिल मुनी अष्टांग योगाचा विधी मातेला सांगत आहेत. ते सबीज योगाचे लक्षण सांगणार आहेत, जेणेकरून मनुष्याचे चित्त प्रसन्न होऊन ते परमात्म्याकडे प्रवृत्त होते. कसे ते एक एक पायरीवर सांगत जातात आपल्याला बघा. शास्त्राने सांगितलेल्या स्वधर्माचे यथाशक्ती पालन करणे, शास्त्राविरुद्ध आचरणाचा त्याग करणे, प्रारब्धानुसार जे काही मिळेल त्यात संतुष्ट राहणे, आत्मज्ञानी लोकांच्या सान्निध्यात राहणे, विषय वासना वाढविणाऱ्या कर्मांपासून दूर राहणे, संसारातून मुक्त करणाऱ्या धर्मावर प्रेम करणे, पवित्र व परिमित आहार घेणे, नेहमी एकांतात व निर्भय स्थानी राहावे, मन, वाणी व शरीराने कोणत्याही जीवाला त्रास न देणे. अशा प्रकारे योग्याची जेव्हा खात्री होईल की भगवत स्वरूपात आपले चित्त स्थिर झाले आहे, तेव्हा त्याच्या सर्व अवयवांमध्ये लागलेल्या चित्ताला विशेष रूपाने एकेका अवयवाला लावावे. खाली आपण
अवयवांचे नाव व भागवतातील संदर्भासाठी पृष्ठ क्रमांक व श्लोक हे शेवटी देणार आहोत. ध्यानाच्या अभ्यासाने साधकाचे श्रीहरींविषयी प्रेम उत्पन्न होते. हृदय भक्तीने भरून येते. शरीर आनंदातिरेकाने रोमांचित होते. उत्कंठाजनित प्रेमाश्रूंनी तो वारंवार न्हाऊन निघतो. नंतर हळूहळू आपल्या चित्तालाही ध्येय वस्तूपासून दूर सारतो. त्याचे मन आश्रय, विषय व आसक्तीरहित होऊन शांत होते, ब्रह्माकार होते व एक परमात्मा सगळीकडे व्यापून असलेला त्याला दिसतो. योगाभ्यासाने प्राप्त झालेल्या चित्ताची अविद्यारूप निवृत्ती झाल्याने आपल्या सुखदुःख विरहित ब्रह्मरूप स्थितीत चित्त स्थिर करून परमात्म तत्वाचा साक्षात्कार करून घेतल्यावर जो योगी ज्या सुखदुःख भोगण्याला प्रथम अज्ञानाने आपले स्वरूप समजत होता, त्याला आता तो अविद्यारूप अहंकारात पाहतो. अंतिम अवस्था प्राप्त झालेल्या योगाला आपल्या देहाचे उठणे बसणे किंवा दैववशात कुठे जाणे येणे याविषयी काहीच ज्ञान नसते, कारण तो परमानंदमय स्वरूपात स्थिर असतो. आपले शरीर पूर्वजन्मींच्या संस्कारांच्या अधीन असते, म्हणून जोपर्यंत त्याचे पूर्वीचे प्रारब्ध शिल्लक आहे तोपर्यंत तो इंद्रियांसह जिवंत असतो. परंतु ज्याला समाधीपर्यंत योगाची स्थिती प्राप्त झाली आहे तो शुद्ध पुरुष मी माझेपण ठेवत नाही. तो पुत्र आणि धनामधील आपलेपणा विसरतो. ज्या देहालाच तो पूर्वी आत्मा मानत होता त्यापेक्षा आपण वेगळे असल्याचे तो जाणतो व हळूहळू भगवंत कृपेने आपल्या वास्तविक स्वरूपात म्हणजेच ब्रह्मरूपामध्ये स्थिर होतो. योगाभ्यास करताना शरीराच्या कोणत्या अवयवांवर चित्त एकाग्र करावे ते क्रमाने पहा. खालपासून वरपर्यंत आपण येत आहे बघा. चरणकमल, पिंडऱ्या, मांड्या, नितंब, नाभी सरोवर, दोन्ही स्तन, वक्षस्थळ, गळा, चारी भुजा, करकमळ, कौस्तुभमणी, मुखकमल, भुवया, पापण्या, दृष्टी आणि दात हे सर्व मुळातून भागवतात वाचण्यासारखं आहे. हरिओम. स्कंध 3 अध्याय 29. या अध्यायात कपिल मुनी माता देवहूतीला भक्तीचे मर्म व कालाचा महिमा सांगत आहेत. ते म्हणाले, प्रकृती, पुरुष आणि महतत्वादींची सांख्यशास्त्रात सांगितलेली लक्षणे तसेच त्यांच्या वास्तविक स्वरूपाबद्दल ऐकल्यावर माता देवहूतीला पण सर्व भक्तियोगाबद्दल सविस्तर ऐकण्याची इच्छा झाली होती. त्याखेरीज जीवाचा जन्ममरणरूप अनेक प्रकारच्या गतींचे जे ऐकल्याने वैराग्य निर्माण होते त्याहीबद्दल माता देवहूतीला ऐकायचे होते. त्याबद्दल त्यांनी कपिल मुनींना सांगण्याचा आग्रह धरला. तसेच सर्वसमर्थ काळाबद्दल व त्याच्या स्वरूपाबद्दलही सांगण्याचा आग्रह केला. चिखलरूपी संसारात गुंतलेल्या जीवांना कपिल मुनींच्या रूपाने जणू दिव्य प्रकाशक सूर्य प्रगट झाला असा माता देवहूतीला वाटत होते. इकडे मातेचे सुंदर विचार ऐकून कपिल मुनी पण आनंदित झाले होते. ते म्हणाले, साधकाच्या भावानुसार भक्तियोग अनेक प्रकारे प्रगट झाला आहे. प्रत्येकाचा स्वभाव व गुण निरनिराळे असल्याने त्यांच्या भावनांमध्ये भिन्नता असते. पुढे ते म्हणतात, तामस भक्त हा प्राणी व ईश्वर यात भेद पाहतो. तो क्रोधी असू शकतो. त्याच्या हृदयात हिंसा, दंभ, मत्सर असे भाव असू शकतात. राजस भक्त
विषय यशप्राप्ती ऐश्वर्येच्छा यासाठी हा पूजन करतो. आणि सात्विक भक्त, जो भक्त पापांचे क्षय करण्यासाठी किंवा भगवंतांची पूजा करणेच आपले कर्तव्य मानतो व त्या भावनेने पूजा करतो, तो सात्विक भक्त. या भक्ताला भगवंतांबद्दल निष्काम व अनन्य प्रेम असते. तो श्रीहरींच्या गुणांचे श्रवण करण्यातच धन्यता मानतो व निर्गुण भक्तियोगावर विश्वास ठेवतो. हाच भक्तियोग परमपुरुषार्थाचा मानला गेलेला आहे. निष्काम भावनेने श्रद्धापूर्वक आपल्या नित्यनैमित्तिक कर्तव्याचे पालन करीत दर्शन, चरणस्पर्श, पूजा, स्तुती, वंदन इत्यादी करून उपासना करणे, यमनियमांचे पालन करीत अध्यात्मशास्त्राचे श्रवण करून नामसंकीर्तनात तल्लीन होऊन अहंकार त्यागून व सरळ मनाने सत्पुरुषांच्या संगतीत समय व्यतीत केल्याने भक्तांचे चित्त अत्यंत शुद्ध होऊन जाते. भक्तियुगात तत्पर व राग द्वेषादी विकाररहित चित्त परमात्म्याकडेच ओढ घेते. आपल्या हृदयातील परमात्म्याचा अनुभव येईपर्यंत सगुण स्वरूपाची पूजा करावी. आता श्रेष्ठत्वाचा क्रम कसा आहे ते खालून वर आपण जाणार आहे, म्हणजे पृथ्वीच्या खालच्या भागापासून वरपर्यंत. पाषाण हा अचेतन जीव आहे. वृक्ष चेतन असलेला आहे. श्वास घेणारे प्राणी आहेत. श्वास घेणारे प्राणी ज्यांना मन असतं असे आहेत. श्वास घेणारे, मन असणारे व इंद्रिय वृत्तीयुक्त प्राणी आहेत. इंद्रियाने स्पर्शाचा अनुभव तर येतोच, पण रसग्रहण करू शकणारा प्राणी जसे मासे आहेत. स्पर्श व रसग्रहण आणि गंधाचा अनुभव घेऊ शकणारे भ्रमरासारखे जीव आहेत. मन, स्पर्श, रसग्रहण, गंधाची जाण व शब्दग्रहण करणारे असेही प्राणी आहेत. मन, स्पर्श, रसग्रहण, गंधाची जाण, शब्दग्रहण करणारे व रूपाचाही आनंद घेणारे असे पशुपक्षी म्हणजे कावळे. त्याहीपेक्षा तोंडात वर खाली दोन्ही बाजूस दात असणारे प्राणी आहेत. पाय नसणाऱ्यांपेक्षा पुष्कळ पाय असणारे सुद्धा प्राणी आहेत. पुष्कळ पाय असणाऱ्यांपेक्षा 4 पाय असणारे प्राणी आहेत. आणि 4 पाय असणाऱ्यांपेक्षाही 2 पाय असणारा मनुष्य श्रेष्ठ आहे. मनुष्यांमध्येही 4 वर्ण आहेत. त्यात सुद्धा ब्राह्मण वर्ण श्रेष्ठ आहे. ब्राह्मणांमध्येही जो वेद म्हणणारा तो सर्वश्रेष्ठ, वेदाचा अर्थ जाणणारा त्यानंतर, संशय निवृत्ती करणारा व त्यानंतरचा ब्राह्मण वर्ग व आस सोडून आपल्या धर्माचे निष्काम भावाने आचरण करणारा ब्राह्मण वर्ग नंतर येतो. जो आपली सर्व कर्मे, त्यांची फळे तसेच आपले शरीरही भगवंताला अर्पण करून आत्मा परमात्म्यात भेद न मानता भगवंताची उपासना करतो, तो ब्राह्मण मात्र सर्वात श्रेष्ठ. म्हणून जीवरूप आपल्या अंशाने साक्षात भगवंत सर्वांमध्ये वास करीत आहे असे जाणून सर्व प्राण्यांना आदर दाखवावा, नमन करावे. अशा प्रकारे कपिल मुनींनी देवहूतीला भक्तियोग व अष्टांग योग सांगितला. यापैकी एक योग करण्यानेही जीवाला भगवंत प्राप्ती होऊ शकते. आता कालमहिम्याबद्दल सांगतायत. भगवान परमात्मा परब्रह्माचा अद्भुत प्रभाव संपन्न व जगातील पदार्थांच्या नानाविध वैचित्र्याला कारण असलेला स्वरूपविशेषच काल या नावाने प्रसिद्ध आहे. प्रकृती आणि पुरुष यांचीच रूपे आहेत, तसेच ती याच्यापेक्षा वेगळी पण आहेत. नाना प्रकारच्या कर्मांचे मूळ अदृष्ट तो हाच काल होय आणि याच्यापासून महत्तत्व आदी अभिमानी भेदस्पर्शी प्राण्यांना नेहमी भय असते. भगवान कालच यज्ञांचे फळ देणारा विष्णू होय. हा काल कोणाचा मित्र नाही, कोणाचा शत्रू नाही, तसेच कोणाचा सगा सोयराही नाही. हा नेहमीच सावध असतो व भगवंतांचे विस्मरण होऊन
प्रमाद करणाऱ्या प्राण्यांवर आक्रमण करून त्यांचा संहार करणे हेच कालाचे काम आहे. सर्व सृष्टीच्या कृती याच्याच भयाने होतात. जसे सूर्याचे तापणे, इंद्राचा वर्षाव करणे, ताऱ्यांचे चमकणे, वनस्पती, वेली वगैरे योग्य वेळी उत्पादन करणे, नद्या वाहणे, समुद्राचे मर्यादित राहणे, अग्नीने प्रज्वलित होणे, पृथ्वी पाण्यात न बुडणे इत्यादी. या कालाच्या आज्ञेनेच जिवंत प्राण्यांना अवकाश प्राप्त होतो व शरीराचा 7 आवरणांनी युक्त अशा ब्रह्मांडाच्या रूपाने विस्तार होतो. या कालाच्याच भयाने श्रीहरींच्या अधीन असलेले हे जग आपल्या कार्यात तत्पर असते. अविनाशी काल स्वतः अनादी परंतु दुसऱ्यांना उत्पन्न करणारा आहे. तसेच तो स्वतः अनंत असूनही दुसऱ्यांचा अंत करणारा आहे. हा पित्यापासून पुत्राची उत्पत्ती करतो, तसेच आपल्या संहार शक्तीने यमराजाला सुद्धा मारून त्याचा अंत करू शकतो. प्राणाची मरणसमयीची अवस्था कशी असते ते ह्या अध्यायात सोप्या शब्दांमध्ये सांगितलेलं आहे. मृत्यू समय जवळ आल्यावर वाताचे आक्रमण होऊन डोळ्यांची बुबुळे बाहेर येतात. श्वासनलिका कफामुळे चोंदून जाते. खोकताना किंवा श्वासोश्वास करताना फार कष्ट होतात. तसेच कंठामध्ये घरघर होऊ लागते. त्याला मृत्यूपाशाने घेरल्याने बोलता पण येत नाही. अत्यंत वेदनांनी बेशुद्ध होऊन तो मृत्यूला प्राप्त होतो. अत्यंत वेदनांनी बेशुद्ध झाल्यामुळेच त्याचे डोळे असलेले अतिभयंकर अत्यंत वेदनांनी बेशुद्ध होऊन मृत्यूला प्राप्त होतो. लाल डोळे असलेले अतिभयंकर अशा 2 यमदूतांना पाहून भयाने ते मलमूत्र त्याग करू लागतो. यमदूत त्याला दीर्घ सफरीवर घेऊन जातात. अशा वेळी त्या जीवाला आपण केलेल्या पापांची आठवण येऊन तो व्याकुळ होतो. तहान, भूक, घाम, आगीची गरमी अशात तो जीव विश्रांतीविना पाय रेटत असतो. हा मार्ग 99,000 योजने दूर आहे व तो 5 ते 6 घटकांमध्ये पार केला जातो. हरिओम. स्कंध 3 अध्याय 30. या अध्यायात देहासक्त पुरुषांच्या अधोगतीचे वर्णन आलेले आहे. जेव्हा श्री कपिलदेव आपल्या मातेला देवहूतीला उपदेश करतात तेव्हा म्हणतात, हा जीव बलवान काळाच्या प्रेरणेने निरनिराळ्या अवस्था व योनींमध्ये भ्रमण करीत राहतो, परंतु त्याला काळाचा महान पराक्रम कळत नाही. सुखाच्या इच्छेने जीव मोठ्या कष्टाने कमाई करतो, पण काल त्यांना नष्ट करतो व त्यामुळे जीव कष्टी होतो. कारण मोहमयी मायेमुळे तो शरीराला, जे नाशिवंत आहे, त्यालाच खरं मानतो व त्यात गुरफटत जातो. आपलं घर, शेत, धन हे नित्य आहे असेच समजतो. या संसारात जीव ज्या योनीत जन्म घेतो त्यातच रमत जातो. कुठल्याही योनीत जन्माला आलं तरी त्याला त्याच योनीविषयी आत्मीयता वाटू लागते. हा मूर्ख जीव आपले शरीर, स्त्री, पुत्र, धन, बांधव आणि पशु यामध्ये आसक्त होत जातो व रोज नवीन नवीन मनोरथ करीत जातो. आपल्या कुटुंबियांच्या पालनपोषणाच्या चिंतेने कष्टी होतो व पापे पण करीत राहतो. त्याचे मन व इंद्रिय आप्तेष्टांच्या प्रेमात गुंतत जातात व तुच्छ कर्मात तो रमत जातो. पण त्याच वेळी जरा सावध होऊन सत्य जाणून घेऊन त्याप्रमाणे कृती केल्यास भोग कमी होतात. लोकांचे शोषण करून धनाचा संचय करण्यामागे हा लागला तर पुढे जीव नरकात जातो. जीवाने जर दुसऱ्यांच्या धनाची इच्छा धरली तर तो स्वतःच निर्धन होतो व दीन भावनेने दीर्घ सुस्कारे सोडू लागतो.
जेव्हा जीव आपल्या कुटुंबियांचे भरणपोषण करण्यात असमर्थ होतो, तेव्हा त्याचेच स्त्री पुत्रादी त्याचा पहिल्याप्रमाणे आदर करीत नाहीत. वृद्धावस्था आल्याने शरीर थकते, पण याला वैराग्य येत नाही. अनेक अपमान सहन करीत तो जगत राहतो. कुटुंबाचे पोषण करण्यासाठी जीव अनेक पापे करीत राहतो, पण मृत्यूनंतर यमपुरीत त्याला अनंत यातनांना तोंड द्यावे लागते. तिथे स्त्री पुरुष हा भेद नसतो, पण जिवंतपणी ज्यांच्यासाठी तो ही कर्मे करतो ते मागे राहतात व हा आपली पापरूपी शिदोरी घेऊन एकटाच पुढील यात्रेला निघून जातो. त्यावेळी तो इतका व्याकुळ होतो की जणू त्याचे सर्वस्वच लुटले गेले आहे असे त्याला वाटते. सतत पापकर्मे केलेला जीव नरकातील सर्वात कष्टप्रद स्थान असलेल्या अंधतामिस्त्र नरकात जातो. तामिस्त्र, अंधतामिस्त्र, रौरव इत्यादी नरकाचे प्रकार आहेत. अनेक कष्टप्रद योनीतून जन्म घेत घेत सर्व क्रमाक्रमाने भोगून शुद्ध झाल्यावर पुन्हा मनुष्य योनीत त्याचा जन्म होतो. हरिओम. स्कंध 3, अध्याय 31. मनुष्य योनी प्राप्त झालेल्या जीवाच्या गतीचे वर्णन आपण इथे पाहणार आहोत. मनुष्य योनीत जन्म घेण्यासाठी भगवंतांच्या प्रेरणेने जीव आपल्या पूर्व कर्मांनुसार पुरुषाच्या वीर्यकणाच्या आश्रयाने स्त्रीच्या उदरात प्रवेश करतो. तेथे वीर्यकण एका रात्रीत स्त्रीच्या रजामध्ये मिसळून जाऊन एकरूप बनतो. 5 रात्रीत तो बुडबुड्यासारखा होतो. 10 दिवसात बोरा एवढा थोडा कठीण होतो व त्यानंतर होते मांस, पेशी किंवा अंडज प्राण्यांमधील अंड्याच्या रूपात परिवर्तित होते. मायेच्या उदरात किंवा मातेच्या उदरात बाळाचं कशी वाढ होते ते बघू. पहिला महिना डोके उत्पन्न होते. दुसऱ्या महिन्यामध्ये हात, पाय इत्यादी अवयव उत्पन्न होतात. तिसऱ्या महिन्यात नखे, रोम, हाडे, चामडे, उत्सर्जक इंद्रिये तसेच अन्य छिद्री उत्पन्न होतात. चौथ्या महिन्यात मांसादी 7 धातू उत्पन्न होतात. 5व्या महिन्यात तहानभूक लागू लागते. 6व्या महिन्यामध्ये पापुद्र्याने लपेटून जाऊन अभ्रक उजव्या कुशीत फिरू लागते. मातेने खाल्लेल्या अन्नपाणी इत्यादींपासून त्याच्या शरीरातील धातू पुष्ट होऊ लागतात आणि तो कृमीकीटकांचे उत्पत्तीस्थान असलेल्या अत्यंत निकृष्ट मलमूत्राच्या खड्ड्यात पडून राहतो. मातेच्या आहाराचा त्याच्यावर परिणाम होत असतो. तामसी उग्र अन्न त्याला पीडा देते. हळूहळू त्याचे डोके पोटाकडे आणि पाठ व मान गोलाकार झालेली असते. यावेळी अदृश्यामुळे त्याला स्मरणशक्ती प्राप्त होते. तेव्हा आपल्या शेकडो जन्मातील कर्मे आठवून तो बेचैन होतो. तेव्हा त्याचा श्वासही कोंडलेला असतो. 7व्या महिन्यात त्या अभ्रकात ज्ञानशक्तीचा उगम होतो. हळूहळू प्रसूती वायूची हालचाल सुरू होते, म्हणून तो स्थिर राहू शकत नाही. यावेळी त्याला देह व आत्मा यांचे वेगळेपण जाणवत असते व तो 10 महिन्यांचा जीव गर्भात खरं तर विवेकसंपन्न झालेला असतो. त्या अधोमुख बालकाला प्रसूती वायू, जे प्रसूतीचे कारण असते, तो वायू तत्काळ बाहेर येण्यासाठी ढकलत असतो. त्या ढकलण्याच्या जोराने तो जीव व्याकुळ होऊन खाली डोके करून मोठ्या कष्टाने बाहेर येतो. बाहेर येताना त्याची श्वासाची गती थांबते व त्याची पूर्वस्मृती नष्ट होते. गर्भवासाच्या वेळचे त्याचे सर्व ज्ञान नष्ट होते व तो देहाभिमान रूप अज्ञान दशा प्राप्त करून जोराजोराने रडू लागतो. त्याची त्वचा अत्यंत कोमल असते. पुढे त्याचे पालन पोषण होते. हळूहळू ते बालक
कुमार व पौगंड अवस्था भोगून युवावस्थेकडे पोचते. देहाबरोबरच क्रोध व अभिमानही वाढीला लागतो. तो जीव कामाच्या अधीन होतो व पंचमहाभूतांनी तयार केलेल्या या देहात मी, माझे असा अभिमान निर्माण होऊ लागतो. अविद्या व कर्मयोनीबद्ध असलेले शरीर सतत मायारूपी संसारात गुरफटत जाते. ज्याच्या बंधनामुळे त्याला वारंवार संसार चक्रात पडावे लागते व भोगात रममाण झाल्यास पुन्हा नरक योनीत पडावे लागते. सत्य, अंतर्बाह्य पवित्रता, दया, वाणीचा संयम, बुद्धी, धनसंपत्ती, लज्जा, यश, क्षमा, मन व इंद्रियांचा संयम, ऐश्वर्य हे सद्गुण आहेत. अशांत मन असलेला मूर्ख व आत्मघाती हे दुर्गुण आहेत. जीवाची उपाधी असलेल्या लिंगदेहाने जीव एका लोकातून दुसऱ्या लोकात जातो व आपल्या प्रारब्ध कर्मांना भोगीत निरंतर दुसऱ्या देहाच्या प्राप्तीसाठी कर्मे करीत राहतो. जीवाचे भूत, इंद्रिये, मनरूप लिंग शरीर मोक्षापर्यंत त्याच्या समवेत असते आणि कार्यरूप स्थूल शरीर त्याच्या भोगाचे अधिष्ठान आहे. या दोघांनी बरोबर प्रगट होणे यालाच जन्म म्हणतात. या दोघांनी संघटित होऊन कार्य न करणे यालाच प्राण्याचा मृत्यू म्हणतात. मुमुक्षू माणसाला मरणाची भीती, दीनता किंवा मोह असता कामा नये. त्याने जीवाचे रूप जाणून धैर्यपूर्वक निस्संग भावाने येथील व्यवहार करावे. तसेच या मायामय संसारात योग वैराग्याने युक्त असणाऱ्या सम्यक ज्ञानमय बुद्धीने शरीर ही ठेव आहे हे समजून त्याच्याबद्दल अनासक्त राहून व्यवहार करावे. हरिओम. स्कंध 3 अध्याय 32. धूम मार्ग व अर्चिरादी मार्गाने जाणाऱ्यांच्या गतीचे आणि भक्तियोगाच्या उत्कृष्टतेचे वर्णन कपिल मुनी आपली माता देवहूतीला सांगत आहेत. अर्ची मार्ग म्हणजे सूर्यमार्ग किंवा देवयान मार्ग. कपिल मुनी मातेला म्हणतात, जो पुरुष घरातच राहून सकाम भावनेने गृहस्थ धर्माचे पालन करतो आणि त्याचे फळ म्हणून अर्थ व काम यांचा उपभोग घेऊन पुन्हा पुन्हा तेच करत राहतो, तो निरनिराळ्या कामनांनी मोहित होऊन जातो व त्याच कारणाने भगवत धर्मापासून विन्मुख होतो आणि श्रद्धेने देव व पितर यांचीच आराधना करीत राहतो. म्हणून तो चंद्रलोकात जाऊन सोमपान करतो आणि पुण्य क्षीण झाले की पुन्हा या लोकातच परत येतो. दुसरा मुद्दा, जे विवेकी पुरुष आपल्या धर्मांचा अर्थ व भोगासाठी उपयोग करत नाहीत, तर भगवंतांच्या प्रसन्नेसाठीच त्याचे पालन करतात, ते अनासक्त, प्रशांत, शुद्धचित्त, निवृत्तीपारायण व ममतारहित आणि अहंकाररहित स्वधर्म पालन करून सत्वगुणामुळे पूर्णपणे शुद्धचित्त होतात व शेवटी अर्ची मार्गाने म्हणजे सूर्यमार्गाने किंवा देवयानी मार्गाने सर्वव्यापी कार्यकारण रूप जगाचा नियंता, संसाराचे उपादान कारण आणि त्याची उत्पत्ती, पालन व संहार करणाऱ्या पूर्ण पुरुषालाच प्राप्त होतात. तिसरा मुद्दा, जे लोक परमात्मा दृष्टीने हिरण्यगर्भाची उपासना करतात, ते 2 परार्धांनी होणाऱ्या ब्रह्मदेवाच्या प्रलयापर्यंत त्याच्या सत्यलोकात राहतात. चौथा मुद्दा, प्राण आणि मन यांना जिंकलेले विरक्त योगीजन देहाचा त्याग करतात व नंतर भगवान ब्रह्मदेवातच विलीन होतात व पुन्हा त्यांच्याद्वारे परमानंद स्वरूप पुराण पुरुष परब्रह्मामध्ये लीन होऊन जातात. त्या अगोदर ते भगवंतात लीन होत नाहीत, कारण त्यांच्यामध्ये अहंकार शिल्लक असतो. पाचवा मुद्दा, वेदांचे अंतरंग जाणणारे सर्व स्थावर जंगम प्राण्यांचे आदिकारण ब्रह्मदेव नाही, तर योगेश्वर,
सनकादिक व इतर श्रेष्ठ ऋषी योग प्रवर्तक निष्काम कर्मामुळे आदिपुरुष श्रेष्ठ सगुण ब्रह्माला प्राप्त होऊनही भेददृष्टी आणि कर्तृत्वाभिमान यामुळे भगवत इच्छेने जेव्हा सृष्टी उत्पन्न होण्याची वेळ येते तेव्हा कालरूप ईश्वराच्या प्रेरणेने गुणांमध्ये क्षोभ झाल्याने पुन्हा पूर्ववत प्रगट होतात. त्यांनी ब्रह्मलोकाचे ऐश्वर्य भोगलेले असूनही पुन्हा या लोकात जन्म होतो. 6वा मुद्दा, जे या लोकात कर्मांमध्ये आसक्त राहून श्रद्धेने वेदात सांगितलेल्या काम व नित्यकर्मांचे अनुष्ठान करतात, पण रजोगुणामुळे ज्यांची विवेकबुद्धी कुंठित होते व ज्यांची इंद्रिये त्यांच्या स्वाधीन नसतात, ते लोक घरातच आसक्त असतात व भवभयहारी श्रीहरींच्या कथांविषयी विन्मुख असतात. असे लोक निश्चितच दुर्दैवी होत. 7वा मुद्दा, गर्भधानापासून तर अंत्येष्टीपर्यंत सर्व संस्कार करणारे लोक दक्षिण दिशेकडील पितृयान किंवा धूम मार्गाने पितरांचे ईश्वर असणाऱ्या आर्यमाच्या लोकात जातात. कारण ते नेहमी पितरांचीच पूजा करतात व ते पुन्हा आपल्या संततीच्या वंशामध्ये उत्पन्न होतात. पितृलोकातील भोग भोगल्यावर जेव्हा यांचे पुण्य क्षीण होते तेव्हा देवता त्यांना तेथील ऐश्वर्यापासून दूर करतात व त्यांना लाचार होऊन पुन्हा याच लोकात येऊन पडावी लागते. कपिलमुनी पुढे माता देवहूतीला सांगतात, हे माते, तू अत्यंत भक्तिभावाने समस्त प्राण्यांच्या हृदयकमलात असणाऱ्या श्रीहरींच्या चरणांना शरण जा. ज्यांचे चरणकमल नेहमी भजन पूजन करण्यायोग्य आहेत, त्या भगवंतांचेच तू भक्तीने सर्व भावाने भजन कर. हा भक्तियोग ताबडतोब वैराग्य व ब्रह्मसाक्षात रूप ज्ञानाची प्राप्ती करून देतो. तोच ज्ञानस्वरूप, तोच परब्रह्म, तोच ईश्वर, तोच पुरुष, तोच एक भगवंत स्वतः जीव, शरीर, विषय, इंद्रिये इत्यादी अनेक रूपात प्रगट होतो. या संसाराविषयी आसक्तीचा पूर्ण नाश होणे हेच योग्यांच्या सर्व प्रकारच्या योग साधनेचे एकमात्र इष्ट फळ आहे. ब्रह्म एक आहे, ज्ञानस्वरूप आणि निर्गुण आहे, तरी सुद्धा इंद्रियाच्या भ्रमाने पदार्थांच्या रूपामध्ये भासते. महतत्व, सात्विक, राजस, तामस अशा 3 प्रकारचा अहंकार, पंचमहाभूते व 11 इंद्रिय या रूपांनी एकच परब्रह्म बनले आहे आणि तेच स्वयंप्रकाशी जीव आहे. त्याचप्रमाणे जीवाचे शरीररूप ब्रह्मांडही ब्रह्मच आहे, कारण ब्रह्मापासूनच याची उत्पत्ती झाली आहे. परंतु जो श्रद्धा, भक्ती आणि वैराग्य तसेच निरंतर योगाभ्यास यामुळे एकाग्रचित्त आणि अनासक्त झालेला आहे, तोच या ब्रह्मरूपाला पाहू शकतो. ब्रह्मसाक्षात्काराचे हेच साधनरूप ज्ञान आहे. निर्गुण ब्रह्मविषयक ज्ञानयोग आणि भगवंतांविषयीचा भक्तियोग या दोन्हीचे फळ एकच आहे. शास्त्राच्या वेगवेगळ्या मार्गांनी गेलं तरी एकाच भगवंताची अनुभूती येते. सगुण निर्गुण रूप स्वयंप्रकाश भगवंताला प्राप्त करण्यासाठी अनेक प्रकारची कर्मे, यज्ञ, दान, तप, वेदाध्ययन, वेदविचार, मन आणि इंद्रियांचा संयम, कर्माचा त्याग, विविध अंग असलेला योग, भक्तियोग, प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्ग असे दोन्ही प्रकारचे धर्म, आत्मतत्वाचे ज्ञान आणि दृढ वैराग्य आवश्यक आहे. अज्ञानाने कर्म केल्याने ज्या जीवाला अनेक गती प्राप्त होतात, तेथे गेले असता तो आपल्या स्वरूपाला जाणू शकत नाही. अत्यंत श्रद्धाळू भक्त, विनयशील, दुसऱ्यांविषयी दोषदृष्टी न ठेवणारा, सर्व प्राणी मात्रांशी मैत्री असणारा, गुरुसेवेमध्ये तत्पर असणारा, बाह्य विषयांमध्ये अनासक्त असणारा, शांतचित्त, मत्सर शून्य आणि पवित्र चित्त असलेले जे जीव भगवंतांना मानतात त्यांनाच वरील उपदेश करावा.
कारण भगवंतांच्या ठिकाणी चित्त ठेवून श्रद्धापूर्वक केवळ एकच वेळा केलेले याचे श्रवण किंवा कथन करणारा सुद्धा माझ्या परमपदाला प्राप्त होईल. हरिओम. स्कंध 3 अध्याय 33. देवहूतीला तत्वज्ञान व मोक्षपदाची प्राप्ती कशी होते ते आपण आता पाहू. श्री कपिल भगवान सांख्य तत्वज्ञानाचे प्रवर्तक होते. त्यांनी त्यांची माता देवहूती हिला केलेला उपदेश आपण मागच्या अध्यायात पाहिला. तो उपदेश ऐकून माता देवहूतीचा मोहाचा पडदा दूर झाला व तिने श्री कपिलांना नमन करून त्यांची स्तुती सुरू केली. ती म्हणते, भगवंत, तुम्ही आपल्या शक्तीला गुणप्रवाह रूपाने ब्रह्मादी अनंत मूर्तींमध्ये विभक्त करून त्यांच्याद्वारा स्वतः विश्वाची उत्पत्ती इत्यादी करता. ते हजारो शक्तींनी तुम्ही संपन्न आहात. प्रलयकाल आल्यावर ज्यांच्या पोटात हे सारे विश्व लीन होऊन जाते आणि जे कल्पांताच्या वेळी मायामय बालकाचे रूप धारण करून पायाचा अंगठा चोखत एकटेच वटवृक्षाच्या पानावर शयन करतात, त्या भगवंतांना आपण गर्भामध्ये धारण करू शकलो याचेही देवहूतीला आश्चर्य वाटत राहिले. पापी लोकांना शासन आणि आज्ञाधारक भक्तांचे कल्याण करण्यासाठी भगवान स्वेच्छेने देह धारण करतात व मुमुक्षूंना ज्ञान मार्ग दाखवतात. देवाचे नुसते श्रवण कीर्तन करण्यानेच नाही, तर त्यांचे स्मरण करण्याने किंवा त्यांना नमस्कार करण्याने सुद्धा जीव कृतकृत्य होतो. श्रीहरींच्या नामाच्या उच्चारण्याने सुद्धा तप, हवन, तीर्थस्नान, सदाचार पालन व वेदाध्ययन करण्याचे पुण्य लाभते. भगवंतातच वेद समाविष्ट आहेत. त्यानंतर कपिल भगवानांनी मातेला सांगितले की त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून गेल्यास देवहूतीला लवकरच परमपद प्राप्त होईल व ती जन्म मरणरहित स्वरूपाला प्राप्त करून घेईल. नंतर आपल्या ब्रह्मज्ञानी मातेचा निरोप घेऊन कपिलदेव तिथून निघून गेले. इकडे देवहूती योगाभ्यास करीत समाधीमध्ये मग्न झाली. सर्व संपत्ती ऐश्वर्य याबाबत ती अत्यंत उदासीन झाली. विषयांचा मायावी संबंध पण तुटला व तिने नित्यमुक्त परमात्म स्वरूप श्री भगवंतांना प्राप्त करून घेतले. ज्या स्थानावर तिला ही सिद्धी प्राप्त झाली ते परमपवित्र क्षेत्र त्रैलोक्यात सिद्धपूर किंवा सिद्धपद या नावाने प्रसिद्ध झाले. योग साधनेने पवित्र झालेला देह नदीच्या रूपात परिणित झाला व ती सर्व प्रकारची सिद्धी देणारी सिद्ध श्रेष्ठ नदी ठरली. कपिल देवांचे मत अध्यात्म योगाचे गूढ रहस्य आहे. त्याच्या वाचन श्रवणाने भक्त श्रीहरींच्या चरणविंदांना प्राप्त करतो. हरिओम. स्कंध 3 समाप्त.